गुलाब आले का नाही. तर आता हे सुद्धा गुलाब आपण स्वामींसाठीच तोडणार आहे. हे बघा अशा पद्धतीचं गुलाब आहे मस्त छान. आता हे सुद्धा गुलाब आपण स्वामींसाठीच वाहणार आहोत. आणि सकाळी सकाळी का नाही आज पण असं देवपूजा वगैरे आवरली. आज गुरुवार असल्यामुळं आज लवकर देवपूजा आवरली. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजले बघा सकाळचे 8:30 पावणे 9 आणि आज आहे गुरुवार. स्वामींच्या आवडीचा वार. सगळ्यात अगोदर आज देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि नंतर म्हणलं चला सकाळचा बाकीची सगळी कामं सकाळची. आणि आज म्हणलं तर स्वयंपाकाला का नाही सुट्टीच म्हणावं लागेल, कारण आज माझं गुरुवार असल्यामुळे बघा. आणि आज अक्षता माऊलीला पण सुट्टी शाळेला, तर अक्षता माऊलीला खिचडी भरपूर असं आवडती, तर मला खिचडी केलं तर त्यांच्यासाठी पण करावं लागते. तर अक्षताचं माऊलीचं मन होतं आज मला खिचडी खायची. मग मी आज उपवासाला काय करणार आहे, खिचडीच बनव. तर आता खिचडी बनवायची त्यांच्यासाठी दोघांसाठी पण. आणि माऊलीश पप्पांना पण त्यांनी पण चहा नाश्ता खाल्लाय सकाळी, चहा आणि बिस्किट. पोरं पण सकाळी अक्षता माऊलीला चहा बिस्किट खाऊन गेलेले. आणि हे बघा माझा आवाज ऐकून का नाही करडं कशी ओरडायला लागलेत. एक करडं ओरडलं का नाही सगळी करडं ओरडले सकाळचं असलं वातावरण झाले छान. आणि आज आहे शिवजयंती त्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. तर चला त्या दिवशी जे सामान आणलं होतं ना ते सामान सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7:45 आणि आज म्हणलं तर लवकर स्वयंपाक झालेला आहे. तर दळणं पण भरपूर होती बघा. पण माऊलीश पप्पा आले आणि त्याच्या अगोदर ना मी गिरण चालू केली. आणि येताना बघा आज जरा वेगळी द्राक्ष आणलीत. अशी बघा छान अशी द्राक्ष आणलीत जेवायला, जेवताना खाण्यासाठी पोरांसाठी बघा. आणि आता आम्हाला जेवण करायचं. आज लवकर स्वयंपाक पण झालेला आहे माझा. तर आज जेवणात ना काय काय बनवले ते बघूया आपण. एकदम साधं सिंपल आज मी जेवण बनवले. आणि माझा आहे गुरुवार. पोरांसाठी बघा असं मस्त खरबूज वगैरे आणलेले. तर इकडं आपली मस्त आमटी उकळते. तर अक्षुने ना आमटीला फोडणी दिलेले, मुगाची तुरीची दोन्ही डाळी मिक्स करून ना अशी मस्त आमटी बनवलेली. आणि इकडं मी ज्वारीच्या भाकरी बनवलेले, मस्त ज्वारीच्या भाकरी. आणि माझ्यासाठी म्हणलं तर अगदी बघा थोडंसं ना असं मस्त मिठाचं वांग, ते पण तव्यातलं वांग ना खरं सांगते खूप छान लागते ते बघा. आणि इकडं म्हणलं तर मेथीची भाजी. तर आम्ही दळते का नाही तोपर्यंत आपल्या अक्षुने अशी मस्त मेथीची भाजी बनवलेली ते बघा. तर असं आपला बेत आहे जेवणाचा, मस्त एकदम साधा सिंपल गावाकडच्या पद्धतीत. तर या सगळे जेवायला. तर आपली मस्त आमटी उकळते अजून. कधी कधी का नाही माझ्याकडून असं होते बघा, एक करायला गेलं का नाही एकच होऊन बसतंय. तर काय झालं ना पुढं सांगते तुम्हाला. तर आज ना मला बनवायची होती सोयाबीनची भाजी. तर त्याची रेसिपी ना तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि आज बऱ्याच दिवसातून का नाही ही सोयाबीनची भाजी बनवायची मला. तर अगोदर बघा थोडंसं पाणी उकळून घेतलं, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले आणि एक 10 मिनिटासाठी ना साईडला ठेवून दिले. तोपर्यंत मी इकडं 3 का नाही मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं बघा चिरून घेतलं होतं. आणि अगोदर ना तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यानंतर मला कांदा टाकायचा होता. पण असं झालं का नाही अधूनमधून का नाही ह्याचा फोन असं होत होतं. मग काय मी काय ह्याचा आवाज पूर्ण बंदच केला होता आणि माझ्या फोनवर येत होता. तर एकदा बघा ह्या बहिणीचा आला की नंतर त्या बहिणीचा आला. तर असं त्यांना बोलत बोलत कराय. आणि सकाळी सकाळी का नाही आज लवकर उठली होती बघा त्यावेळेस 8 8:30 वाजल्या होत्या. आज म्हणलं चला बरेच दिवसातून ना सोयाबीनची भाजी बनवायची होती मला. तर म्हणलं चला. आणि अक्षताला आवडती पण माऊलीला अजिबात आवडत नाही असलं काय बनवलं म्हणतो. पण असं त्याच्यासाठी मला परत सुकं बटाटा बनवावं लागेल. तर त्याला बटाटा बनवायचं होतं आज. आणि मग काय थोडीशी जिरी आणि थोडंसं बघा हळद आणि थोडंसं गरम मसाला, जे काही मसाले आहेत ना तेच टाकायचे. थोडीशी धने पावडर. आणि अगोदर मी थोडंसं फोडणीला बघा जिरी टाकली होती.
कांदा, टोमॅटो हे तर ना आपलं रोजचंच आहे. पण मला आज बनवायचं होतं सगळ्यांसाठी सुक्कं बटाटं. पण अगोदर ना मी सोयाबीन काढून ठेवलं. तर म्हणलं चला आता सगळ्यांसाठी सोयाबीन आणि सोयाबीन तर एवढं छान भिजलं होतं, कारण ह्याचे सगळे छोटे, छोटे, छोटे कट करून घेतले, तुकडे-तुकडे करून घेतले. तर एकदम असं पाण्यामध्ये टाकले का नाही गरम पाण्यामध्ये ते अख्खं फुगून निघतं. आणि कधी कोण-कोण ना म्हणजे की पातळ रस्सा वगैरे केलं तरी पण चालते. पण मी आज सुक्कंच बनवणार आहे, तर रस्सा अजिबात कुणाला आवडत नाही. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की सोयाबीनची भाजी करून बघा. एवढी छान आणि एवढी टेस्टी लागते की नाही. तर खूप छान लागते. एक 2-4 महिन्यानंतर बघा मी आज बनवायला घेतलंय सोयाबीन. आणि एक पाठीमागं बघा मी एक व्हिडिओ बनवला होता का नाही ते तर सांगते तुम्हाला. तर पाठीमागं का नाही मी एक व्हिडिओ बनवला होता बघा. हे असं म्हणतात, ते असं म्हणतात. तर असो, तर पाठीमागं बघा नावं ठेवणाऱ्यांना अजून पण नावं ठेवतच असतात आणि ठेवतात पण. तर पहिल्यापासून का नाही जसं की मी व्हिडिओ बनवते बघा तेव्हापासून का नाही त्यांना नाव ठेवायचंच असतंय. कारण त्यांना तर काय करता येत नाही आणि दुसऱ्यांना तर नाव ठेवल्याशिवाय काही जमत नाही. तर दुसरं करतंय त्याला पण काही करू द्यायचं नाही. त्यांना फक्त नावं ठेवायचं, त्यांच्या चुका काढायच्या, ह्याच्यात एक्सपार्ट असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतंय. पण असं ज्याची त्याचं इच्छा, ज्याचं त्याचं हे पण काय म्हणतात ना तसं ज्याचे त्याचे कर्म. तर तुम्ही म्हणत असाल बघा आता हे कोणतं गहू आहे? तर हे ना रेशनचं गहू आहे. इतकं छान चपात्या होतात का नाही ह्यावेळेस. तर खरं सांगते खूप छान असं गहू आले बघा रेशनचं. आणि चपात्या पण अगदी टमटमीत फुगत होत्या आणि असं वाटत होतं की रेशनचं गहू नाही तर शेतगहूच आहे. तर हे रेशनचंच गहू आहे बघा ह्यावेळेस चांगलं आले. तर कधी अधून ना चांगलं गहू आलं असेल तर मी वापरते चपात्यासाठी. नाही नसेल खराब वगैरे असेल तर आपली शेळी पिल्लं हे तर आहेच. तर चला सोयाबीनची रेसिपी पण कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि हे तर सांगायचं होतं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तर जाऊ दे असं बरेच काही गोष्टी असतात, पण मी काय काही ताईंचं म्हणणं असतं डोक्यात घेत जाऊ नका.